सानू बघा नेहमी मला हेल्प करायला येते हा. आता ती पण बॉक्स तिला पॅकिंग नाही नाही करते. बोलू तरी ती आली. हा. तर आता आम्ही बाहेरून घरी आलो. डोळे चेकअप करायला गेलेलो, तिचा चष्मा तुटलेला आहे. हो. तर आता ना स्नेहा तुम्हाला ना मस्तपैकी रेसिपी दाखवते एकदम झटपट कुरकुरी भेंडीची. उन्हाळ्यात सर्वात जास्त सानूला काय आवडते? आंबे, मँगो. पिकले की नाही मँगो नंतर हो. सुगंध कसा आहे बघू. तर बघा आता आपली फायनली कुरकुरी भेंडी रेडी झालेली आहे. मस्तपैकी या सीझनचे मँगो कट केलेले आहेत बघा. वाह काय सुगंध सुटलाय. हो हो. या सीझनचे पहिले मँगो. नमस्कार सर्वांना. तर आता मंदिरमध्ये निघालोत. आज आहे शनिवार. तर शनिवारी कसं आमचा उपवास असतो आणि आम्ही महादेवांच्या उपवास मंदिरामध्ये असते म्हणजे आम्ही व्हेज डे असतो. हा बरोबर. कारण आपल्या आगरीमध्ये बोलतात उपवास आहे म्हणजे व्हेज खायचा. तर तुम्हाला वाटलं अरे खातात पितात आणि कसला उपवास? मंडेला फक्त आमचा एक टाइम उपवास बरोबर, असतो. तेव्हा. तर आता आम्ही मंदिरमध्ये चाललो. तर मंदिरमध्ये जाण्याच्या अगोदर इथे ना स्टेशनला कोपर स्टेशनला ना ताई येणार आहे. ऋतुजा ताईने आपल्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर केलाय. तर आपण एक काम करूया. सर्वात पहिले आपण ताईला मसाला देऊया. कारण ताईचा आता जस्ट फोन आला होता. ताईने सांगितलं का मी 5 मिनिटात पोहोचते म्हणून. तर ताईला मसाला देऊया. मग नंतर आपण ना एक काम करूया. आपण ना मंदिरमध्ये जाऊया ना. आणि आज खूप काम आहे. सकाळपासून आम्ही बिझीच होतो. खूप सारं काम केलंय आणि आता पण आम्हाला जाऊन परत पॅकिंग वगैरे करायची जे ऑर्डर वगैरे आले. तर आता सर्वात आधी आम्ही मंदिरात जाणार आणि काहीतरी हलका फुलका खाणार. तर चला आपण सर्वात पहिले मंदिरात जाऊया. नमस्कार ताई, कशा आहात? ऋतुजा ताई आहेत. आपल्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर केलाय. हा तुमचा मसाला फर्स्ट टाइम. आता कुठे राहताय मग? नेरूळला. म्हणजे तिथून तुम्ही आलात. अच्छा 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 अच्छा. तुम्हाला आवडेल. ज्यूस वगैरे घ्या ना. चला ना. आणि फीडबॅक नक्की द्या हा ताई. नमस्कार दादा. नमस्कार दादा, कशा आहात? इकडे कुठे मग आता म्हणजे डायरेक्ट पिकअप केला म्हणजे कुठे बाहेर जाणार होते का? मग पिकअप करायचं होतं. अच्छा मसालाच घे. अच्छा अच्छा अच्छा. ओके 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 चालेल. चला. आणि इथे आपले दादा भेटलेत. नमस्कार दादा, काय नाव? अंकलेश्वर भगत. अच्छा अच्छा. व्हिडिओ बघता का? तर आपल्याला ओळख दिली. कधीपासून तरी पण व्हिडिओ बघता? तरी झालं वर्ष दीड वर्ष. थँक्यू दादा. म्हटलं कारण ओळखीचे वाटले. अच्छा 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 अच्छा. डेली बघतो आपण त्याच्यामुळे बरोबर. हो. सेल्फी मिळेल. हा हा. का नाही चालेल. तर हे बघा इथे दादा भेटलेत. काय नाव दादा? माझं नाव विनय बागतोरे आणि या दादांचा व्हिडिओ बघत असतो. अच्छा थँक्यू दादा. आपल्याला ओळख दिली. तर नाही इथला मी उलवे मधलाच आहे. हा. फ्लॅट घेतला कुठे म्हणता? इकडे घेतलं. नाही पुष्पक नगर मध्ये बघितला होता तो, पण नंतर ते डील कॅन्सल झाली. हा. तर दादाने आपल्याला ओळख दिली. तरी पण कधीपर्यंत तुम्ही कधीपासून व्हिडिओ बघताय? तरी 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून. ज्यूस वगैरे पिणार का? चालेल. चला थँक्यू. तर आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत. या देतं का माझ्याजवळ काय? एक सेकंड. हा बघा मंदिर सेक्टर 18 मध्ये. आपल्याला कमेंट करून कोणतरी बोलत होतं हा ना, नाव विचारतात ना, तर सांगा ना. शिव शंभू आहे ना? शिव शंभो सेक्टर 18 बामण डोंगरी साईडला बघा. इकडे एक क्रोमाचं हे आहे. बरोबर बॅक साइड आहे. बॅक साइड आहे. बॅक साइड क्रोमाचा जो लाईन आहे इकडून आले आणि आतमध्ये बोलला मंदिरात जायचं तर कोण पण घेऊन ये. हो. चला दर्शन करूया सर्वांनी. नंदी महाराज, महाकाल बाबा. तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललोत. बघू कुठे जायचंच नाही. या कॅफे मध्ये जायचा. चला तुम्ही पहिलेच ठरवलंय की हग्स अँड मग्स मध्ये जायचं आहे. हा मला ॲव्होकॅडो सँडविच खायचं. मला डी डोसा खायचा होता पण आपण आता कसला भारी बनवते. हा बनवते मी. आता ना लवकर आपण एक रेसिपी शेअर करूया. ॲव्होकॅडो खूप हेल्दी आणि टेस्टी. इतकी टेस्टी लागते ना तुम्ही बाकी सर्व सँडविच विसरून जाणार. हो बरोबर. करूया आपण. तर चला आता आपण. हा बोल ना. ठीक आहे दाखव. हो चालेल. ठीक आहे. चला जाऊया.
नाश्ता वगैरे झालेला आहे. काय बघते इथे तू? इकडे या, हे बघा काय काय सानू अच्छा. बघितलं ही काय ही जबडा कोणाचा आहे? जबडा छोटे छोटे दात. हे बघा. जबडा आहे. इसे कहते हैं दांत की असली मजबूती. अच्छा चला आता आपण आपल्या गावाजवळ आलो. जय श्री महाकाल. आणि हा आपण काल व्हिडिओ अपलोड केलेला तर कसं आता ते कमेंट्स बघून बघून आम्हाला आठवते का आम्ही ह्या गोष्टी सांगितलंच नाही. तर सानू कितवीला हे पण सांगत हो, होते तर ना. सान्वी या इयर मध्ये 5th स्टँडर्डला होती, आता ती 6th स्टँडर्डला जाणार आहे. तर हो. नवीन स्कूल मध्ये ती 6th स्टँडर्डला असणार आहे. हा आणि सान्वीचा 4 वर्ष म्हणजे पहिली बघा कोरोना होता म्हणून पहिली क्लास झाली नव्हती. हो. 2nd, 3rd, 4th आणि 5th हे 4 वर्ष ती एकच स्कूलमध्ये होती. हो. आता आपण चेंज करतोय. आम्ही 2 वर्षापासून ट्राय करतोय की आमची सानूचं स्कूल दुसरे म्हणजे ऍडमिशन दुसऱ्या स्कूलमध्ये हा. झाला पाहिजे. तर फायनली आता झालेलं आहे. तर आता आम्ही एक ट्रायल साठी तिला टाकलंय. आम्ही तर तेच आता तुम्हाला तिचा बोलू. ऍडमिशन 6वीला झालेला आहे हो नवीन स्कूल मध्ये. बरोबर. तर चला आता आपण पटापट मसाले पॅकिंग करून घेऊया. मी तर 2 दिवस नव्हते आले ना खाली. 2 का 4 3 दिवस 3 दिवस झाले 3-4 दिवस झाले. मी खालीच नाही आले. आज आपण बाहेर निघालो. कसं वाटतंय तुला? एक टायमिंग होता आपण किती माहितीये 2 किलो पासून स्टार्ट केला होता ना. 2 का 3 2 किलो पासून 2 किलो पासून. आज बघ ना आपण 400 किलो मसाला बनवला. मग म्हणजे तर आता कसं म्हणजे एकदम नॉर्मल वाटायला लागलंय. हम्म. स्टार्टिंगला जेव्हा आपण आम्ही करत होतो ना तेव्हा असं वाटायचं किती हार्ड आहे होणार का नाही. खूप घाबरायचो. पण आता एक कॉन्फिडेंट आलाय की नाही आम्ही दोघे करू शकतो म्हणून. हा. आणि तुम्ही बघताय की आम्ही करतोय आता. आणि आम्ही खूप प्लॅन केलाय पुढच्यासाठी. आता बघू ते सक्सेस होतात का नाही हा ना. तेच आहे आहे ना. आमचा. तर आम्ही शेअर करणार हळूहळू की कसं काय आम्ही विचार करतोय. सानूचं ऍडमिशन केलंय तर हा. खूप साऱ्या गोष्टी असतात ना की आता आपण ऍज अ पॅरेंट जर करतोय सर्व गोष्टी तर आम्हा दोघांनाच ये इथं बघायचं बस आहे. ये मग तिथं ये का इकडे. बसतेस? इथं बस ये. इथे ये तुला बॉक्स काढून द्यायचे का? ये काढ ते नको काढू. तर आता कसं खर्च पण झाला आमचा भरपूर सारा. इथे बस. बस. खर्च पण आमचा भरपूर सारा झालाय तर थोडासा प्लॅन हल्लाय बोलतात त्याला. हो. तर बघूया आता जे काही होईल जे काही करू ते आम्ही आस्ते आस्ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. बरोबर. आम्ही म्हणजे आता तुम्हाला सांगतो आम्ही कसं म्हणजे विचार केला होता का आपण काहीतरी असा हे घेऊन येऊया का जेणेकरून आपल्याला पॅकिंग पॅकिंग मशीनचा विचार केला मशीनचा आम्ही. ऑटोमॅटिक मशीन असते ना. तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करून सांगा ना. तर युट्यूब फॅमिली आपल्याला किती कॉमेंट्स केलेले ना की मशीन आणा. तर आम्ही त्याचं ठरवलेलं पण सानूचं एक हे आले मध्ये ऍडमिशन आला मधीच तर ते केला. तर आम्ही ठीक आहे बघू अजून थोडं आपण हे करूया आणि करूया ना. हा परत अजून मेहनत करणारच आहे. करूया आणि आणि मग नंतर घेऊ. मशीनचं पण आपण करूया. कारण एकदा मशीन आली ना तर मग आपण कसं म्हणजे भरपूर आपलं आणखीन स्पीड मध्ये काम होईल. अजून म्हणजे आपलं प्रोडक्शन वाढेल ना. मग हा. आपण अजून मेहनत करून अजून मसाले बनवून याच्यात लक्ष ठेवू शकतो. पण आपलं 4 दिवस मग पॅकिंग मध्ये जातोय ना. पॅकिंग करा भरा येते. जर मशीन असतील तर युट्यूब फॅमिली मध्ये किती जण तरी असतील त्यांना अशी मशीन माहिती असतील ना. हा आम्ही सर्च केलं आहे पण ते खूप खूप महाग आहेत ना. लाखोच्या वरतीच आहेत. तरी मग तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा किती पर्यंत येईल. इथं बस ना चालू मग कट करायला लागेल कट कैचीनी. फॅन नाही लावला. फॅन लावू का? गरम होते मला तर गरम नाही. करते. हो, लावू का? हा लाव ना. सानू बघा नेहमी मला हेल्प करायला येते. हा आता ती पण बॉक्स तिला नाही पॅकिंग बोलू करते. तरी ती आली. हा. तर आता आम्ही बाहेरून घरी आलो. सानूचे डोळे चेकअप करायला गेलेलो. तिचा चष्मा तुटलेला आहे. हो तर आता परत नवीन चष्मा बनवला तिला. आम्ही गेलेलो 7:30ला. बघा किती वाजले. 10 वाजले. का कारण की आज सॅटर्डे म्हणून खूप गर्दी होती. हा ऐका ना मला काहीतरी पाहिजे क्राफ्टिंग वरनं. चालेल मग नंतर चल, मागू. हात धुई तुझा पटकन. हा जा हात वॉश कर. मग आता जेवायला काय करायचं? डाळ भात आणि भेंडी करते आता. चल. चालेल. ऍक्च्युली आम्ही बाहेर जाणार होतो पण कसं आहे, परवा दिवशीच आपण ना हा, बाहेर गेलो परवाचे होतो. बुधवारी खाल्लाय परत व्हेज परत बाहेरचा खावा ते काय ना काय मिक्सिंग असते. हा. तेव्हा थोडा वेळ जाईल पण घरातलं जेवूया आपण. बरोबर. डाल भात आणि भेंडी ना. हो काय? अरे आंबे झाले असतील आपले. हो काय ना. कुठे आहेत? म्हणजे पाण्यात ठेवू शकतो 2 तास ना.
उन्हाळ्यात सर्वात जास्त सानूला काय आवडते? आंबे, मँगो. पिकले की नाही मँगो नंतर हो. सुगंध कसा आहे भारी आहे बघा. बघू. याला बघा. रिवाला. हा दुसरं काय भारी. सगळ्यात पहिलं वाफ झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकू. नाही मम्मी ठेवील थांब. का मम्माला सांगितलं जमते. मम्मीला माहिती आहे सर्व गोष्टी. अरे पण झाले असतील कसने या टबमध्ये ठेवू ना. एवढं बाहेर वरतीच आहे ती. हे झाले टबमध्ये ठेवू का? हे झाले हा नाही हे थोडं कच्चेच आहेत. ते झालेलं आहे तसं बघा. नाही ते तसं तरी हा बघ हा झाला वाटतं ना. थोडं दाबून बघा नाही बघ आतमध्ये पूर्ण प्रेस होते. बरोबर. ये नाही हा नाही झालाय ये ये कच्चा आहे तो. आता आपल्याला रत्नागिरीवरनं आणि देवगडवरनं पाठवतील माहिती देवगडचा मँगो. गेल्या वर्षी नव्हता खूप जणही पाठवलेले. आलेली एक पेटी ना. एक पेटी आलेली रत्नागिरीवरनं आली होती ती. झालंय झालं थांबा मी ना जे झालं ते काढलं नाही. पावसाळ्यात सर्वात जास्त सानूला काय आवडतात? मुठे ना सानू. मुठे छान खाऊया चल. बुकिट मागवा म्हणून. बुके का मुठे आवडतात म्हणून. हा. ये वर्षी मुठे पकडायला जायचं आपण तिघे जण सोबत. रात्री जायला लागतं. नाही जाऊ ना कंटोला पण आणायला जाऊ. चालेल चालेल क्राफ्टिंगचं तुला आणूया. तर आता ना स्नेहा तुम्हाला ना मस्तपैकी रेसिपी दाखवते एकदम झटपट कुरकुरी भेंडीची. भेंडी घेतली. भेंडीचं स्लिट कट करून घेतले मी. तुम्ही गोल आकारचे पण कट करू शकता. ओके हळद घ्यायची आपल्याला थोडीशी हळद टाकली. मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. बनवू शकता. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ, थोडासा हिंग आणि मग त्यानंतर बेसन. 2 चमच बेसन बस. ओके एवढी सिंपल रेसिपी बघा. मिक्स करायचं असं. आणि जर पण याच्यात ना आपला स्नेहा लजीज मसाला आहे म्हणून तुम्हाला कुठल्याही मसाल्याची गरज नाही लागणार. ओके. पण तुमच्याकडे स्नेहा लजीज मसाला असेल जिरा पावडर धना पावडर हा आणि काश्मीरी मिरची पण टाकायला लागेल जर नसेल तर. कारण कसं आहे की दुसरे मसाले ना कलर नाही येत. बघा तुमच्याकडे जर आमचा मसाला नसला तर स्नेहाने कोणकोणते मसाले लागतील ते सांगितलेले आहे तुम्हाला. हो. तर आता एकदम चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. बघा, मस्त झालं. तर हे बघा पॅन ठेवलाय आणि तेल ऍड केलेलं आहे. तर तेल गरम झालंय आणि आता आपण असं भेंडीला स्प्रेड करत टाकूया. ओके कुरकुरी भेंडी फ्राय रेसिपी. हो तर बघा आता ना काय झालं आम्ही एक रिप्लाय अर्जंट जरा फोन आला तर फोनवरती बोलत होतो. तर मस्तपैकी बघा आता भेंडीला अलटी पलटी म्हणजे फ्राय करून घेते स्नेहा. जास्त सारखं नाही करायचं. आता मी कमीत कमी 5 मिनिटं झालं त्याच्यानंतर हो बरोबर. म्हणजे स्टिकी नाही झालंय. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते. हा आता आपण परत एक 5 मिनिटानंतर परत पलटी करूया. एक 10 मिनिटात आपली भेंडीची रेसिपी रेडी होते. तर बघा आता आपली फायनली कुरकुरी भेंडी रेडी झालेली आहे. मी मध्ये मध्ये स्टॉप घेतो कारण मला मसाल्याचे ऑर्डर घ्यायचे आहेत, ऍड्रेस टाईप करायचे आहेत म्हणून. जसं स्नेहाची रेसिपी बनते तसं मी मध्ये मध्ये येतोय. अजून जेवढं तुम्ही हे कराल ना म्हणजे स्लो फ्लेम वरती तेवढी क्रिस्पी बनेल. पण आता कसं आपल्याला ऑलरेडी लेट झालाय तर मी आता गॅस बंद करते. ही पटकन डाळीला फोडणी देते. आणि बघा डाळीला आता तडका पण दिला स्नेहाने. चला आता मस्त डाळ पण झालेली आहे. जेवायला बसूया. सानू आली. सानूची फेवरेट आहे ना भेंडी. आज आपण लास्ट 10:30 9 10:30 लास्ट असते कधी पण जेवायचं. पण आज हो. थोडं जास्त लेट झालं. बरोबर. चला जेवायला बसूया. तर फायनली आता आम्ही जेवण घेतलेलं आहे. सानूची डिश बघा किती भारी बनवून दिली स्नेहाने. सानू तुम्ही बनवलीस? मला वाटलं मम्मीने दिली का. चला या जेवायला मस्तपैकी. तर आता आपण लोणचं आणि पापड अवॉइड करणार कारण खोकला होते. मग सांगला पण येणार रात्री पण. आणि लोणचा खाल्ल्याने का थोडासा खोकला जास्तच होते ना माझा. त्याच्यामुळे लोणचं नाही पापड पण नको. कारण कालपासून थोडासा स्टॉप झालाय ना. चला या जेवायला. गरम गरम
छान डाल झाली मस्तपैकी. या सीझनचे मँगो कट केलेले आहेत बघा. वाह काय सुगंध सुटलाय. हो हो, या सीझनचे पहिले मँगो. कधीच आले मार्केटमध्ये ना, पण आज आपण लेट पॅरेटला भूक लागली आहे. हो का? हा, त्यांना भूक लागली. चला मँगो खाऊया आता. ओके. आंबा या खायला. जे तुला कोणतं पाहिजे असा घे. हे बघा. हा वाला. हे गोड आहे. गोड आहे. छान आहे. हा. डाऊट होता की चांगला नाही निघाला. सर्व चांगलेले बघ. मस्त ना. सानू आवडला. महाकाल बाबांना पण तिथे ठेवलंय, आम्ही दाखवलं. तर या सीझनचा पहिला आहे ना. काय बोलते? मिल्कशेक द्या. वाव, पिणार ना मँगो मिल्क. गोड आहेत ना भरपूर. 900 रुपयाची पेटी घेतलेली, 1 डझन. नेहमी बोलतो मी या जेवायला या जेवायला. आज या मस्तपैकी मँगो आंबे खायला या. मस्त. एकदाची आठवण आली. तुम्ही APMC वाशी मार्केटला गेलेले. हा. आता आपण कसं सानवीमुळे आपण सानू जसं बोलतो तसं बोलत जातो. हा. सानू कसं मँगोज बोलते, तर आम्ही पण मँगोज बोलतो. हा. तर पुणे व्हिडिओ मध्ये मँगो बोलत होते. हम्म. मोस्टली कमेंट काय मँगो बोलते, आंबा बोल नाही बोलते, जास्त इंग्लिश येते. आता आठवण हा बरोबर बरोबर, ते व्हिडिओला कमेंट केलेलं बरोबर. गेल्या वर्षी गेलेली मँगो सानू मँगो. प्रॉब्लेम होते का? काय झालं मँगो बोलते ना सानू? प्रॉब्लेम होते म्हणून बोलतात ना. अजून काय, ते तर आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण मला- इग्नोर करायचा. मस्त गोड आहेत ना. एकदम छान. तर चला आता आम्ही ना या व्हिडिओला एंड करतो. काय इग्नोर करायचं. इग्नोर मी बोललो, लक्ष नाही द्यायचं. लक्ष नाही द्यायचं. जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि मग आपण त्यांना रिप्लाय दिला तर मग आपण त्यांच्यात काहीच फरक नाही होणार. आपण पण त्यांच्यासारखेच होणार काही दिवसामध्ये. बोल ना काय. स्वतः तर बोलते मँगो नको बोला. जेव्हा आपण कुठले तरी कमेंट वरती कोण ना कोण बोलत होते ना, हे काय ना काय उलट बोलत होते, तेव्हा मी बोलते तेव्हा इंग्लिश मध्ये बोलाय. स्वतः काय इंग्लिश मध्ये बोलला. तसंच करतो तेवढं. हा, जाऊ दे, चल. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय.